नवरात्रीचा 8वा दिवस माता महागौरीला समर्पित आहे. या दिवशी महागौरी मातेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. जगदंबे मातेला प्रसन्न करायचं असेल तर विधीप्रमाणे मातेची पूजा करावी. 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी आहे नवरात्रीचा 8वा दिवस, ज्यालाच आपण महानवरात्री असं म्हटलं जातं. 9 दिवसांऐवजी 10 दिवस आलेले आहेत. त्यामुळे 29 सप्टेंबरला सप्तमी आहे. तसा तर तो नवरात्रीचा 8वा दिवस आहे, पण त्या दिवशी आपण सप्तमी साजरी करणार आहोत. महागौरी देवीचे स्वरूप, महत्त्व, मान्यता, पूजाविधी, मंत्र याविषयी आपण आता जाणून घेऊया. दुर्गा देवीचे 8वे स्वरूप महागौरी आहे. महागौरीला आदिशक्तीचे एक रूप मानले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे. देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्यप्रदायिनी, चैतन्यमयी असे संबोधले जाते. चतुर्भुज महागौरीच्या एका हातामध्ये त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये डमरू आले. देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे. दुर्गा देवीच्या अन्य स्वरूपाप्रमाणे महागौरीचे पूजन करावे. महागौरी देवीला श्रीफळ, पुरी, भाजी, साखर, फुटाणे आणि चणे यांपैकी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तसेच महागौरी देवीचे पूजन करताना गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करावीत असेही म्हटलं जातं. महागौरी देवी गृहस्थाश्रमाची असून गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. महागौरी देवीचे पूजन यथाशक्ती करावे आणि यथासंभव तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. या देवी सर्व भूतेषु महागौरी रूपेण संस्थिता, नमस्सस्ये 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 नमो नमः या मंत्राचा जप तुम्ही या दिवशी 108 वेळा आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. महागौरी देवीचे महात्म्य काय आहे? वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रामध्ये महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे. राक्षस, दैत्य, शुंभ निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले. ही देवीची एक लीला होती. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केले तर देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. जर तुम्हाला विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असेल, समस्या येत असतील तर त्या दूर होतात. जीवन सुखमय होते असे सांगितले जाते. महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्यालाही विशेष महत्त्व आहे. 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी आपल्याला मोरपंखी रंगाची कपडे परिधान करायचे आहेत. नवरात्रीच्या 8व्या दिवशी तुम्ही तांबड्या कलरची जी फुले असतात त्याची माळा तुम्ही घटाला अर्पण करू शकता, किंवा कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आणि पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला आणि आपल्या देवीला अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे नवरात्रीचा 8वा दिवस तुम्ही नक्की विधीपूर्वक महागौरी मातेची पूजा करा आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.